नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये. घरच्यांना काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक खायला द्यायचं आहे. फक्त 10 मिनिटात तयार होणार असा डोसा तुम्ही कधी खाल्लाय का? ना भिजवण्याची गरज, ना तासनतास वाट पाहण्याची गरज. आजची ही झटपट आणि हेल्दी डोसा रेसिपी तुमच्यासाठीच आहे. फक्त काही मिनिटात तयार होणार हा डोसा इतका टेस्टी आहे की एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवायचं वाटेल. चला तर मग वेळ न घालवता पाहूया ही सुपरफास्ट आणि पौष्टिक डोसा रेसिपी. झटपट डोसा करण्यासाठी मी अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तर या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. दोन्ही डाळी धुवून एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत. तर यामध्ये आता पाणी घालूया आणि आपल्याला या डाळी फक्त 15 मिनिटं भिजवून घ्यायचे. यासाठी आपल्याला रात्रभर किंवा दिवसभर भिजत ठेवायची अजिबात गरज नाही. तर फक्त आपण आता ही 15 मिनिटं भिजवून घेऊया. 15 मिनिटं या डाळी मी भिजवून घेतलेल्या आहेत. आता यातील पाणी काढूया. ही डाळ बघा खूप छान अशी भिजलेली आहे. अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे. आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. अगदी थोडंसं चमचा 2 चमचा लागलं तर घालू शकतो. पण बिना पाण्याचं आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचंय. हे मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं होतं. तर आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया. तर शिल्लक राहिलेली डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्ध बीट मी असं बारीक खिसून घेतलेलं आहे. तर हे अतिशय पौष्टिक असं आहे. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही हे कट करून सुद्धा घेऊ शकता. पण किसून घेतलं की पटकन हे बारीक होतं म्हणून मी किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे सुद्धा छान असं मिक्सरला फिरवून घेते. हे मिश्रण सुद्धा आपल्याला या बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. असं जर वेगळं जर दिसायला दिसलं तर मुलं सुद्धा आवडीने खातील. तर यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यासाठी आपल्याला पूर्वतयारी वगैरे अजिबात करावी लागत नाही. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मुलं जर शाळेतून आली आणि त्यांनी जर अशा प्रकारचा डोसा मागितला तर आपण पटकन हा करून देऊ शकतो. कारण हा 15 ते 20 मिनिटात सहज होतो. किंवा आपल्याला खाऊ वाटला तर आपण सुद्धा अशा पद्धतीने हा डोसा पटकन बनवू शकतो. थोडंसं पाणी घालून हे बॅटर मी छान असं तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी आपल्याला ठेवायची आहे. तर आपण आता याचे डोसे तयार करूया. डोसा करण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला थोडंसं अगदी तेल लावायचे. तवा जास्त असं आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही. थोडासा नॉर्मल गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचंय. आता लगेचच याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि हे पाणी आपल्याला सुती कपड्याने पटकन असं पुसून घ्यायचंय. आणि आपलं हे जे बॅटर आहे ते 2 पळी बॅटर बरोबर मध्यभागी घालायचंय. आणि आपल्याला याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे. मधल्या भागापासून आपल्याला हे असं गोल गोल राऊंड राऊंड फिरवत जायचंय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा कसाही डोसा करू शकता. आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा डोसा छान असा खरपूस खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे. वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला काही बटर, तेल काहीही लावू शकता. पण तूप घातल्यामुळे खूप छान लागतो डोसा. तूप आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. असं कडेने पण लावून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनिटच मी हा डोसा छान असे शेकून घेतलेला आहे. तर आता आपण काढूया. सहज निघतोय. खालची बाजू सुद्धा खूप छान अशी भाजलेली आहे. तर आता आपण काढून घेऊया.
तुम्ही हा डोसा दोन्ही बाजूने सुद्धा भाजू शकता, पण त्याची काही गरज नाही. तुम्हाला खालची बाजू सुद्धा दाखवते, खूप छान अशी भाजलेली आहे. रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि एकदम पातळ असा कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे. तर त्याच पद्धतीने मी अजून एक डोसा करून घेते. ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. सकाळच्या धावपळीच्या गडबडीमध्ये हा एक छान असा उत्तम पर्याय आहे. तुम्ही पटकन करू शकता किंवा डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा डोसा देऊ शकता किंवा आपल्याला जरी खाऊ वाटला तर तुम्ही अशा पद्धतीचा डोसा कधीही करून खाऊ शकता. आपले झटपट आणि एकदम हेल्दी असे डोसे तयार आहेत. तुम्ही हे तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट रेसिपीसाठी उमाचे मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.